नाव ॲडव्होकेट जतीन आडाव. इथं हा विषय डी.एन. नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला 8 डिसेंबर 12 रोजीचा एक गँग रेपचा गुन्हा संदर्भातला आहे. त्याच्यामध्ये 3 जणांनी पीडितेवर गँग रेप केलेला आहे. तिच्या पाण्याच्या ग्लासात काही डिस्प्रिन म्हणून गोळी टाकून तिला ड्रग करण्यात आला. नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर 9 डिसेंबर सकाळी तिने तिच्या आई वडिलांना पुण्यावरनं बोलवलं आणि ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. परंतु ओशिवारा पोलीस स्टेशनने त्यांना सांगितलं की आमच्या हद्दीतलं नाहीये, तुम्ही डी.एन. नगरला जावा. डी.एन. नगर पोलीस स्टेशनला गेले तर ते डी.एन. नगरचे अधिकारी म्हणाले की ते आमच्या हद्दीत नाही येते हे बिल्डिंग, साई कृष्णा बिल्डिंग अंधेरीतली, तुम्ही आंबोली पोलीस स्टेशनला जावा. तर आंबोलीला गेले. तिथं पण आंबोली पोलीस स्टेशनचे लोक म्हटले आमच्याही हद्दीत नाही. तिथून एक ऑफिसर त्यांच्या सोबत आला डी.एन. नगरला आणि मग हा गुन्हा रेजिस्टर झाला. मग हा गुन्हा जवळजवळ संध्याकाळ झाली, त्यांनी गुन्हा नोंदवला. आरोपींना 2 आरोपी पकडले गेले ह्यामध्ये. त्या पकडलेल्या आरोपींचा जो मुख्य आरोपी त्याचं नाव आहे मुस्तफा शब्बीर रंगूनवाला आणि आकाश सिंधू बिंदू म्हणून. जो एक आरोपी फरार आहे तो मोहसिन खान, तो त्या दिवसापासून आतापर्यंत फरार आहे. आता ही जी 2 आरोपी पकडलेली पोलिसांनी, तर पीडितेला पोलिसांनी त्याच दिवशी कूपर हॉस्पिटलला मेडिकलसाठी पाठवलं. तिचा मेडिकल पूर्णपणे करण्यात आला. परंतु जे आरोपी आहेत त्यांचा मेडिकल त्यांनी दुसऱ्या दिवशी केलं, जे ते 2 जण होते 11 तारखेला, आणि पीडितेचा 9 तारखेला केला मेडिकल. आता ह्याच्यामध्ये कसं ते पोलिसांचा काय अँगल आहे हे मेडिकल 2 दिवसांनी नंतर करण्याच्या मागे ते आम्हाला माहिती. त्यानंतर आम्ही तरी पण समजत होतो की पोलिस मदत करतील, मदत करत आहे आणि वारंवार आम्ही फॉलोअप घेत होतो. पीडितांच्या कुटुंबांनी माननीय मुख्यमंत्री साहेब, होम मिनिस्टर साहेब, वुमन्स कमिशन यांना सगळ्यांना ईमेल पाठवलेले. त्या ईमेलचं फक्त मुख्यमंत्री ऑफिस मधनं एवढं रिप्लाय आला की आम्ही तो योग्य त्या खात्याला पाठवलेला आहे आणि तिथं ते कारवाई पुढे करतील. त्यानंतर ह्यांनी कॉल केले मंत्रालयाचे जे नंबर आहेत त्या नंबरवर, परंतु जो कन्सर्न पर्सन आहे तो कधी कॉलवर आला नाही. मग पोलिसांची कंटिन्यू हे फॉलोअप मध्ये होते. जे आरोपी फरार आहे त्याला पकडण्यासंदर्भात, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मग 24 फेब्रुवारी रोजी जो आकाश बिंदू त्यातला एक आरोपी आहे तो न्यायालयापुढे एक बेलसाठी अर्ज टाकतो की माझं लग्न आहे आणि मला 8 आठवड्यांसाठी मला बेल हवी. तर त्याच्या युक्तिवादात त्याचा वकील म्हणतो की प्रायव्हेट पार्टवर फ्रेश इंजरी नव्हती मेडिकल रिपोर्टमध्ये. आता मेडिकल रिपोर्टमध्ये डोक्याला मार लागलाय, तिच्या मानेला मार लागलाय, हे सगळे जखमा मेन्शन्ड आहे. प्रायव्हेट पार्टला इंजरी नाहीये. त्याचं कारण असं की तिला ड्रग दिलेलं आणि तिला बेशुद्ध करण्यात आलं. त्यामुळे तिथं हातापायी करण्याचा काय प्रश्नच नाही इंजरी येण्याचा, कारण तिला ड्रग देऊन ते सगळा प्रकार घडलेला आहे. त्या अनुषंगाने त्याला जे आपले पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत किंवा जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटरांना व्यवस्थित अपडेट दिला नसेल आणि मग पी साहेबांना पुढे न्यायालयापुढे मांडता आला नसेल तर व्यवस्थित, म्हणून हा बेल झाला असावा असा आम्हाला शंका वाटते. त्यानंतर सुद्धा आम्ही पोलिसांशी फॉलोअप केला की ठीक आहे बेल झालाय, तुम्ही त्याचा कॅन्सलेशनचा अर्ज सीआरपीसी 439 प्रमाणे कॅन्सलेशनसाठी पोलिस अप्लाय करू शकतात बेलच्या. तरी देखील आज 2 महिने झाले पोलिसांनी ते अप्लाय केला नाही. तो बेल कॅन्सलेशनसाठी पोलिसांनी ना पीपींना अर्ज पाठवलाय की आम्हाला ही बेल कॅन्सल करायची, ना न्यायालयापुढे अर्ज. आम्ही तिथं गेलो फॉलोअपला तर आम्हाला एवढंच सांगतात की आपण प्रोसिजर मध्ये आहे, आम्ही करू. एवढंच असतं की 2 दिवसांनी या 3 दिवसांनी. मग हे सगळं आम्ही बरेच दिवस बघत होतो. आता तो म्हणजे आम्हाला ऑप्शन काय नव्हतं, म्हणून आम्ही म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी मला रिक्वेस्ट केली की पुढे आम्ही काय काय करू शकतो. मग मी त्यांना सुचवलं की तुम्ही मीडिया पुढे येऊन एक रिक्वेस्ट करू शकता, ज्याच्यात तो अजून आलेला नाही, तो रिपोर्ट अजून यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरं मेडिकल दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये ही घटना घडल्यानंतर आरोपींनी तिचा मोबाईलवर तिचा न्यूड फोटो काढलेला आहे. परंतु पोलिसांनी हे जे आहे हे कुठेही चार्जशीट मध्ये लिहिलेलं नाही की तिचा फोटो काढला, नाही तर त्यांना बेल भेटणं अवघड झाले असते. पण हा महत्वाचा विषय त्यांनी मांडला नाही, म्हणून. मुलीचा एज काय होता?
27. 26 ते 27. काय करते ती? ती IT प्रोफेशनल आहे आणि प्रोड्युसर आहे ती. तिची आधीपासून यांच्याशी काय ओळख वगैरे होती? त्यातला जो एक आरोपी आहे मुस्तफा, जो मुख्य आरोपी आहे मुस्तफा रंगूनवाला, तो हिचा कॉलेजचा मित्र आहे. गेल्या 10 वर्षापासून ओळख होती. तो पण घरी यायचा जायचा. त्यांचे संबंध चांगले होते, म्हणजे ऍज अ फ्रेंड. अशा त्या फ्रेंडशिप पलीकडं काही संबंध नव्हते. तर त्याच्यावर विश्वास असल्यामुळं ही त्याच्यासोबत त्या दिवशी पार्टीसाठी गेलेली आणि तो म्हटला की माझी टोपी राहिलीये अमुक अमुक फ्लॅटमध्ये माझ्या मित्राच्या, आपण ती टोपी कलेक्ट करू आणि मी तुला घरी सोडतो. त्या अनुषंगाने हा तिला त्या फ्लॅटवर घेऊन गेला की 2 मिनिटाचं काम आहे, टोपी घेऊन आपण निघू. तिथं हिला म्हटला की तू ही डिस्प्रिन गोळी घे, तुझं डोकं दुखायचं थांबेल. ही म्हणत होती की माझं डोकं दुखतंय, मला घरी जाऊ दे. तर तो म्हणतो की तू डिस्प्रिनची गोळी घे, बरं वाटेल. तर तिने, आता हा विश्वासातला होता म्हणून तिने ती घेतली गोळी आणि त्यानंतर हा सगळा प्रकार झाला. आणि त्याच्यानंतर तिला जेव्हा गुंगी येत होती, जेव्हा ती थोडीफार तिला माहित होतं, तर तिने जे रेजिस्ट केलं तर ते तिचं डोकं फरशीवर आपटलं. त्याचा मोठा हे आहे, त्याच्यावर मार्क आहे, ओरगडल्याचे सगळे ते डाग आहेत. तर ह्याच्यातनी पण प्रूव्ह होतं की तिच्यावर जबरदस्ती झाली. परंतु हे जे म्हणणं आहे की प्रायव्हेट पार्टवर फ्रेश इंजरी नाही, हे एकदम चुकीचं आहे. आणि ह्या बेसिसवर जर तो बेल झालाय म्हणून आम्ही माननीय बॉम्बे हायकोर्टाला आम्ही अप्रोच केलेलं आहे. आता गव्हर्नमेंटच त्यांना योग्य ते आदेश देऊ शकतं की कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. जर त्यांच्याकडे ऑप्शन आहे बेल कॅन्सलेशन करण्यासाठी, तर मग आम्हाला का प्रायव्हेट कंप्लेंट करावी लागते? तिचा जॉब गेलेला आहे, ती पैसे वकिलांसाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी ती आणणार कुठनं अशा कंडिशन मध्ये? फोन त्यांनी ताब्यात घेतलेला जेव्हा आणि माझ्या मुलांनी तिला 11:30ला फोन केला होता, म्हणजे तू कुठे आहे म्हणून. तिच्याकडे फोन होता, त्याच्याकडे फोन होता. तो म्हटला की तू तुझ्या भावाला सांग की तू घरात झोपलीये, असं सांगितलं नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना खलास करेन. तर आणि त्याच्यानंतर पण तिने ते सांगितलं. त्यांनी फोन घेऊन टाकला तिच्याकडनं. त्यांनी मला स्वतः 12:30ला त्यांनी मला स्वतः इंस्टाग्रामवर मेसेज केलं, कारण की ती म्हणत होती की माझी आई फोन करेल. आणि ते आम्हाला पहिल्यापासून ओळखतात, कारण की 10 वर्षापासून कॉलेजमध्ये होते, तर घरात येऊन जेवायचे. तर तो म्हटला, त्यांनी मला मेसेज केलं 12:15 आहे माझ्याकडे मेसेज. तो म्हटला हाय. तर मी झोपून गेले होते त्या टायमापर्यंत. तर मी सकाळी उठून 7:30 वाजता त्याचं मेसेज बघितलं इंस्टाग्रामवर. मी त्याला मेसेज केलं, काय झालं, तू मला मेसेज का केलं? कारण की तेव्हापर्यंत मला माहित पडलं होतं, 5-5:30ला मला फोन आला होता. तर त्यांनी मला 2-2:30 वाजता मला परत मेसेज केलं की माझ्या संग होती म्हणून. हे जे तिच्याबद्दल जी दुर्दैवी घटना जी घडली त्या ठिकाणी, जे तिच्यावरती अटॅम्प्ट झाले, ते ऍक्च्युली कुठे झालं? तो एरिया कोणता? अंधेरीच. DN नगर 704 साईकृष्ण अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 400-704. हे घडल्याच्या नंतर जेव्हा पोलीस गेले त्यावेळेला फ्लॅट सील. आता नवीन पोलीस कमिशनर आले अपेक्षा काय? अपेक्षा आहे कमीत कमी असे जे रेप सारखे जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कठोर पावलं उचलावे. आणि मुंबई हा फायनान्शियल कॅपिटल आहे, इथं बाहेर परप्रांतात पण मुली येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गावात पण मुली इथं येतात त्यांचं करिअर बनवण्यासाठी. तर त्या मुलींची सुरक्षा झाली पाहिजे. ह्या पद्धतीचे कठोर पावले जर रेप केसमध्ये उचलले तर अशा केसेस करायला लोक घाबरतील आणि आपले जे मुली इथं करिअर करण्यासाठी येत आहेत ते व्यवस्थित त्यांचं करिअर बनवू शकतात.